टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत इयत्ता 10वीच्या भूगोलाचं जे नवीन स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याच्या नोट्स. तर ह्या 8 नंबरचा जो चॅप्टर आहे इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या नव्या पुस्तकामध्ये, ज्याचं नाव आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. तर हा जो चॅप्टर आहे याच्या नोट्स आता तुमच्या शेअर करतोय. कुठेही व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती या चॅप्टरची नोटच्या फॉर्मॅटमध्ये तुमची होऊन जाईल. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला काही बेसिक बघायचं आहे, त्याच्यानंतर ब्राझीलची अर्थव्यवस्था आणि ब्राझीलमधील व्यवसाय, नंतर भारताची अर्थव्यवस्था आणि भारतामधील जे व्यवसाय आहेत तर ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत. तर आता बघा सुरुवात करूया. तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. सिंपल आहे, पहिलाच लाईन बघा. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे ब्राझीलपेक्षा अधिक आहे. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हा जो आहे तो प्रमुख व्यवसाय आहे. लाईन व्यवस्थित लक्षात ठेवा. भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ब्राझीलपेक्षा कसं आहे, अधिक आहे. ब्राझील हा देश जगामध्ये खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. आणि भारतातील सेवा व्यवसाय वाढत जरी असला तरी भारतामध्ये शेती जो आहे हाच एक प्रमुख व्यवसाय आहे. पुढचा पॉईंट आहे, भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. लक्षात ठेवा, मिश्र स्वरूपाची आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे, म्हणजे खाजगी प्लस सरकार अशा दोन्ही सुद्धा भांडवल त्याच्यामध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. कारण हे लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा. दोन्ही देशांचे म्हणजे भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. ठीक आहे. राष्ट्रीय जे काही दरडोई उत्पन्न आहे, राष्ट्रीय दरडोई उत्पन्न जे आहे हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत कसं आहे, अतिशय कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले तरी भारताचे दरडोई जे उत्पन्न आहे हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न जरी भारताचं ब्राझीलपेक्षा जास्त असलं तरी सुद्धा भारताचं जे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न आहे, एक आहे राष्ट्रीय उत्पन्न, दुसरं आहे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न, हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे भारताचं. डिसेंबर 2019 नुसार भारताचा विकसनशील देशाचा दर्जा वगळण्यात आलेला आहे आणि त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न जे आहे ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे. हा पॉईंट आपण मागाशी डिस्कस केलेला आहे. तर डिसेंबर 2019 नुसार भारताचा विकसनशील देशाचा दर्जा जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. आणि भारताचं राष्ट्रीय दरडोई जे उत्पन्न आहे हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे. आणि प्लस भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे ते सुद्धा ब्राझीलच्या तुलनेमध्ये कसं आहे, कमी आहे. ओके. फक्त राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते फक्त ब्राझीलपेक्षा अधिक आहे. मात्र राष्ट्रीय दरडोई उत्पन्न जे आहे ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत सुद्धा भारताचं कमी आहे आणि ब्राझीलच्या तुलनेमध्ये सुद्धा कमी आहे. आता 1960 ते 2016चं जे दरडोई उत्पन्न आहे US डॉलर्समध्ये, तर एक आपल्याला एक पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने एक चार्ट दिलेला आहे आपल्याला. एक म्हणजे कंपॅरिझन केलेलं आहे, भारताचं किती आहे दरडोई उत्पन्न, ब्राझीलचं किती आहे, भारताचं किती आहे आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचं किती आहे. तर हा एक चार्ट आपल्याला दिलेला आहे. हा US डॉलरमध्ये आहे दरडोई उत्पन्न. तर बघा, तर देशाचं नाव ब्राझीलचं दरडोई उत्पन्न होतं $240 1960 साली. 1980ला होतं ते $2010, 2000ला होतं $3060 आणि 2016ला झालेलं आहे $8840. लक्षात ठेवा, हे काय आहे, दरडोई उत्पन्न आहे. ओके. दरडोई उत्पन्न आहे त्याचा सालामध्ये लक्षात ठेवायचं. तर ब्राझीलचं 1960 साली होतं दरडोई उत्पन्न $240, 1980ला होतं $2010, 2000 साली होतं $3060 आणि 2016ला होतं $8840. भारताचं दरडोई उत्पन्न होतं 1960 साली $90, 1980ला होतं $280. ठीक आहे. नंतर 2000 सालीला होतं $450 आणि 2016 साली होतं $1680. हे लक्षात ठेवा. नंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने 1960 साली होतं $3250, 1980 साली होतं $14230, 2000 साली होतं $37470 आणि 2016ला होतं $56280. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. तर हे 1960 ते 2016चं दरडोई उत्पन्न आहे US डॉलर्समध्ये. तर परत एकदा रिकॉल करतो. ब्राझीलचं 1960ला होतं $240, 1980ला $2010, 2000 साली होतं $3060 आणि 2016ला होतं $8840. भारताचं 1960 साली दरडोई उत्पन्न होतं $90, 1980ला होतं $280, 2000ला होतं $450 आणि 2016ला होतं $1680. अमेरिकेची संयुक्त संस्थाने 1960 साली होतं $3250, 1980ला होतं $14230, 2000ला होतं $37470 आणि 2016 होतं $56,280. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे.
ओके, हा विकसित देश आहे आणि या देशामध्ये लोकसंख्या जास्त असली तरीही भारतापेक्षा कमी आहे, तसेच ती साक्षर आहे. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट्स, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिक बळाचं सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोईच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अमेरिका हा जो देश आहे ब्राझील आणि भारतापेक्षा खूप पुढे आहे. ओके, तर हा एक विकसित देश आहे. या देशामध्ये लोकसंख्या जरी जास्त असली तरी ती भारतापेक्षा कमी आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आणि ती साक्षर आहे. या देशाकडे अमेरिकेकडे अनेक स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट्स आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे, यांत्रिक बळाचं सामर्थ्य आहे. या सर्व कारणामुळे अमेरिकेचं राष्ट्रीय दरडोई उत्पन्न आहे हे ब्राझील आणि भारतापेक्षा खूप पुढे आहे. या चार्टवरून आपल्याला दिसून येतं. भारत आणि ब्राझील हे विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावरती आहेत. सिंपल आहे, विकसनशील आहेत. ओके, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ब्राझील आणि भारत आणि ब्राझील हा देश विकसनशील आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग या बाबतीत हे अग्रेसर आहे. सिंपल पॉईंट आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्यानं भारताचं दरडोई उत्पन्न जे आहे हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये कसं आहे, कमी आहे. आता बघा इथं पॉईंट आलेला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जरी भारताचं जास्त असलं तर ही भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळं भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे ब्राझीलच्या तुलनेमध्ये कसं आहे, कमी आहे. लक्षात ठेवा, पॉईंट लक्षात ठेवा. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भारताचं जरी जास्त असलं तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळं भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे. क्वेश्चन येऊ शकेल, लक्षात ठेवा. रिझन लक्षात ठेवायचं. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्र उभारलेली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे भारतानं सुद्धा ब्राझीलच्या ज्या माहिती तंत्रज्ञान या सेक्टरमधील कंपनी असेल, औषध उत्पादन असेल, ऊर्जा असेल, शेती व्यवसाय असेल, खाणकाम असेल, अभियांत्रिकी असेल किंवा वाहन क्षेत्र असेल याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती केलेली आहे. आणि ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करून भारतीय कंपन्यांनी तिथं अनेक औद्योगिक केंद्र जे आहेत ते उभारलेले आहेत. ब्राझीलची भारतामध्ये केली जाणारी गुंतवणूक त्या मानानं अत्यंत कमी आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतामध्ये वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणी आणि जैवइंधन इत्यादी क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे, गुंतवणूक केलेली आहे. ब्राझीलची भारतामध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ही त्या मानानं अत्यंत अल्प प्रमाणामध्ये आहे आणि ब्राझील कंपन्यांनी भारतामध्ये वाहन, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणी, जैवइंधन इत्यादी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कर जो आहे हा एक महत्त्वाचा भाग असतो. ठीक आहे, एक एक सेंटेन्स सांगतोय, केअरफुली ऐका, कुठेही स्किप करू नका, तुमची डायरेक्टली उजळ होते. लक्षात ठेवा, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कर जो आहे हा एक महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित कराऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली जीएसटी 2017 पासून अवलंबली. सेंटेन्स लक्षात ठेवा. वन लाइनरला जर प्रश्न आला तर हे तुम्हाला माहीत असू दे. ठीक आहे, वन लाइनरला डायरेक्ट प्रश्न आला तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्यात माहीत असणं गरजेचं आहे. तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कर जो आहे महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावरती एकच कर असावा या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित कराऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 2017 पासून अवलंबली आणि ब्राझीलने ही जी कर प्रणाली आहे ही 1984 पासून स्वीकारलेली होती. म्हणजे 2017ला भारताने जीएसटी स्वीकारला आणि ब्राझीलने हा कर ही जी कर प्रणाली जीएसटी नावाची ती 1984 पासूनच स्वीकारलेली आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये सुद्धा वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजे जीएसटी जो आहे हा आहे. ठीक आहे, वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही बहुस्तरीय स्वरूपाची जी रचना आहे कर प्रणाली ती ब्राझीलने मध्ये सुद्धा स्वीकारलेली. कधी स्वीकारली ब्राझीलने? 1984 आणि भारतानं 2017ला स्वीकारलेली आहे. तर इथे क्वेश्चन होऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा. आता हे झालं तुमच्या बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. आता आपल्याला त्या देशाची व्यापार आणि अर्थव्यवस्था, आता सुरुवातीला ब्राझील या देशाचा व्यापार आणि अर्थव्यवस्था याच्या संदर्भातली पहिल्यांदा आपण माहिती बघूया. तर ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. ठीक आहे, उच्चभूमी, ब्राझीलची उच्चभूमी हा एक प्राकृतिक रचनेचा भाग होता. आपण बघितलेला आहे ऑलरेडी, याच्या आधीचे लेक्चर बघितले नसतील तर बघून घ्या. ब्राझीलची उच्चभूमी आणि किनारी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके तिथे घेतली जातात. तर ब्राझीलमध्ये भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके आहेत आणि मक्याचं पीक प्रामुख्याने ब्राझीलच्या मध्य भागामध्ये घेतलं जातं. ठीक आहे, म्हणजे भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके ब्राझीलमध्ये आहेत. शेती व्यवसाय कुठे केला जातो? ब्राझीलच्या उच्चभूमी आणि किनारी प्रदेशामध्ये शेती व्यवसाय केला जातो. ठीक आहे, तर भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके जी आहेत ती ब्राझीलमधली आहेत. तर त्याचप्रमाणे कॉफी, सोयाबीन, काकाओ, कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकांचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ब्राझीलमध्ये घेतलं जातं. कॉफी, सोयाबीन, काकाओ, कोको, रबर आणि ऊस लक्षात ठेवा, या नगदी पिकांचं उत्पादन सुद्धा ब्राझीलमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. ब्राझील जो देश आहे हा कॉफी आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये अग्रेसर देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जेराईस, साओ पाउलो या राज्यामध्ये घेतलं जातं. कॉफीचं जे उत्पादन आहे ब्राझीलमध्ये प्रामुख्यानं मिनास जेराईस आणि साओ पाउलो
या राज्यांमध्ये घेतलं जातं. या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबू वर्गीय फळांचं उत्पादन सुद्धा ब्राझीलमध्ये घेतलं जातं. केळी, अननस, संत्री आणि इतर जी लिंबूवर्गीय फळं आहेत यांचं उत्पादन सुद्धा ब्राझीलमध्ये घेतलं जातं. गवताळ प्रदेशामध्ये गायी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात, त्यामुळे मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. ठीक आहे. तर जे महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा. ब्राझीलमध्ये भात आणि मका हे प्रमुख अन्नधान्याचं पीक आहे. ओके. मक्याचं पीक हे ब्राझीलच्या मध्य भागामध्ये घेतलं जातं. कॉफी, सोयाबीन, कोको, रबर आणि ऊस हे नगदी पिकं ब्राझीलमध्ये घेतली जातात. ब्राझील हा देश जो आहे तो कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीमध्ये अग्रेसर आहे. कॉफीचं उत्पादन प्रामुख्याने ब्राझीलच्या कोणत्या राज्यामध्ये घेतलं जातं तर मिनास जेराईस आणि साओ पाउलो या राज्यामध्ये घेतलं जातं. या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन ब्राझीलमध्ये घेतलं जातं. गवताळ प्रदेशामध्ये गायी, शेळ्या आणि मेंढ्या पाळल्या जातात, त्यामुळे मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन व्यवसाय तेथे चालतात. गवताळ प्रदेशात ब्राझीलचा पूर्व भाग जो आहे तो लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे आणि बॉक्साईट. नंतर दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावरती मर्यादा आलेल्या आहेत. ओके. दुर्गमता असेल, ठीक आहे, दुर्गमता असेल ब्राझीलमधली, नंतर घनदाट अरण्य असतील, नंतर सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे जे काही अज्ञान आहे इत्यादी प्रतिकूल घटकामुळे ब्राझील देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावरती काय आलेल्या आहेत, मर्यादा आलेल्या आहेत. आणि खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे लक्षात ठेवा उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. ठीक आहे. खनिजांची उपलब्धता म्हणजे ब्राझीलचा जो उच्चभूमीचा भाग आहे, प्राकृतिक जो विभाग आहे, तिथं मात्र खनिजांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे आणि देशातील वाढती मागणी लक्षात घेता उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय जो तो विकसित झालेला आहे. तर हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा. ब्राझील देशाला 7400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचं उत्कृष्ट क्षेत्र लाभलेलं आहे. मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. वैयक्तिक तसेच लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून हा मासेमारी व्यवसाय केला जातो. प्रामुख्याने सोरड, कोळंबी, लॉबस्टर आणि सॉर्डिन इत्यादी जलचरांची पकड जी आहे ही या पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून केली जाते. सोरड, कोळंबी, लॉबस्टर आणि सार्डिन. ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांच्या पाण्याचा वेग याच्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी तिथं जास्त विकसित झालेली नाही. मात्र तिथं सोर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचर प्राणी जे आहेत ते तिथे पकडले जातात, म्हणजे किनाऱ्यालगतची मासेमारी. मात्र गोड्या पाण्यामध्ये मासेमारी ब्राझीलमध्ये विकसित झाली नाही. याचं कारण काय की ब्राझीलमध्ये असणारी प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांच्या पाण्याचा वेग. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या चलनाशी सांगड घातली जाते. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या चलनाशी म्हणजे डॉलरशी सांगड केली जाते. तर हे चिन्ह आपल्याला माहिती आहे. डॉलर जे आहेत कशा चिन्हाने दाखवतात तर हे डॉलरचं साईन आहे, हे या चलनाचं चिन्ह आहे. आणि ब्राझीलचे रियाल, त्याला BRL असं म्हटलं जातं. BRL हे ब्राझीलचं चलन आहे, ब्राझिलियन रियाल नावाचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. रियाल हे ब्राझीलचं चलन आहे. तर ते R आणि डॉलर हे या चलनाचं चिन्ह आहे. R आणि डॉलर असं हे दाखवलं जातं ब्राझीलचं चलन. तर भारतीय रुपये INR हे भारतीय चलन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रुपयाचं चिन्ह कसं आहे, हे असं पद्धतीचं हे नवीन चिन्ह आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं रुपयाचं साईन आहे. तर हे या चलनाचं चिन्ह आहे भारतीय रुपयाचं. तर एक अमेरिकन डॉलर, ठीक आहे, एक अमेरिकन डॉलर इज इक्वल टू किती ब्राझिलियन डॉलर जे आहे, किती ब्राझिलियन जे आहे त्यांचं चलन आहे. तर 3.1297 एक अमेरिकन डॉलर. म्हणजे आता बघा एक अमेरिकन डॉलर किती आहे सध्या, तर 64.153. म्हणजे हे चलनाचा हा जो डॉलरचा दर आहे आता सध्या 80 का 81 रुपये आहे. म्हणजे ज्या वेळेला हा व्हिडिओ बनवतोय तर हे चलनाचा दर जो आहे डॉलरचा जो रेट असतो तो बदलत राहतो. ठीक आहे. तर सध्या एक अमेरिकन डॉलर म्हणजे 64.15 रुपयाच्या आसपास आपल्या इंडियन करन्सीमध्ये आहे तो. म्हणजे पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे. मात्र आता तो 80 ते 81 रुपये इतका एक डॉलर अमेरिकन डॉलर आहे. तर एक अमेरिकन डॉलर म्हणजे किती ब्राझिलियन रुपीज आहे तर 3.1297 हा ब्राझिलियन चलन आहे. ते म्हणजे ब्राझिलियन रियाल म्हणतो त्याला आपण. म्हणजे एवढी याची व्हॅल्यू आहे एक अमेरिकन डॉलर म्हणजे. ठीक आहे. आणि आपला भारताचा कसा आहे आता सध्या एक अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 81 रुपये म्हणजे एक अमेरिकन डॉलर अशा पद्धतीचा हा रेट असतो. ठीक आहे. ह्याच्यामधून आपल्याला काय समजलं की जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय सर्व आर्थिक व्यवहार करायचे आहेत तर तुम्हाला अमेरिकेच्या संयुक्त संस्थान चलनाशी सांगड घालावी लागते डॉलरच्या पद्धतीमध्ये. डॉलर हे चलनाचं चिन्ह आहे. ब्राझिलियन रियाल हे ब्राझीलचं चलन आहे रियाल नावाचं. आणि ते $R या चिन्हानं दर्शवलं जातं. आणि भारताचं काही चलन आहे रुपया नावाचं. ठीक आहे. ते कुठलं चलन दाखवतं तर असं चिन्ह आहे. अशा पद्धतीने हा भारतीय रुपया दाखवला जातो. एक अमेरिकन डॉलर म्हणजे किती रियाल
तर 3.1297. तर हे चेंज होत राहतात चलनाचा दर, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते. ठीक आहे. तर हे जे आहे ते निर्यात केली जाते. ब्राझीलमधील यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादींची आयात करतो. ठीक आहे. म्हणजे ब्राझील कोणत्या कोणत्या पदार्थांची जो आहे तो निर्यात करतो किंवा वस्तूंची निर्यात करतो? लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात करतो. आणि आयात कुठल्या कुठल्या यांची करतो? पदार्थांची किंवा वस्तूंची? यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल आणि वंगण. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे कोण आहेत? प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये व्यापाराचा हिस्सा आहे 25%. ओके. ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती आहे? 25% एवढा जो आहे तो हिस्सा आहे व्यापाराचा. स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये ब्राझीलचा व्यापाराचा हिस्सा किती आहे? 25% आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. तर हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदारी देश कुठले आहेत? जर्मनी असेल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आहे, कॅनडा आहे, इटली आहे, अर्जेंटिना आहे, सौदी अरेबिया आहे आणि भारत आहे. हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. आणि ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये व्यापाराचा हिस्सा 25% आहे. प्रमुख उद्योगामध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो ब्राझीलमध्ये. ठीक आहे. ब्राझीलचे जे प्रमुख उद्योग आहेत त्याच्यामध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशीम, लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये झालेलं आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार जे ते प्रोत्साहन करीत आहे. बघा, प्रमुख उद्योगामध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग जरी वाढत असले तरी परंपरागत उद्योग जे ते महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये झालेले आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत आणि या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार जे आहे आता प्रोत्साहन करत आहे. ठीक आहे. तर बेसिक गोष्टी आहेत. प्रत्येक देशामध्ये काही ना काही आयात केली जाते, निर्यात केली जाते वस्तूंची. जिथे महत्त्वाचं तिथे तुम्हाला सांगितलं की कुठे प्रश्न फ्रेम होऊ शकेल, पण या बेसिक गोष्टी त्या देशाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा पॉईंट. गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे, म्हणूनच या देशाला जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. ठीक आहे. गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचं कॉफी उत्पादनातील स्थान जे आहे ते अग्रगण्य स्थान म्हणून कायम आहे, म्हणूनच या देशाला जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. कॉफी जी आहे ती इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा या राज्यामध्ये कॉफीची लागवड केली. हे लक्षात ठेवा. आता तुम्ही जगाला म्हणजे ब्राझीलचं कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे 150 वर्षापासून, म्हणून त्या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं जातं. कुठल्या देशाला जगाचं कॉफी पॉट म्हटलं जातं? ब्राझीलला. कॉफी जी आहे ती इथिओपियातील जे आहे ते मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकामध्ये जे आहे ते 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा या राज्यामध्ये, पारा नाव लक्षात ठेवा, पारा राज्यात कॉफीची लागवड केली होती फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी. लक्षात ठेवा, इथं प्रश्न येऊ शकेल. कॉफीच्या मळ्यांना फंजेडॉस हे नाव लक्षात ठेवा. फंजेडॉस, कॉफीच्या मळ्यांना फंजेडॉस काय आहे? तर कॉफीचे मळे आहेत, फंजेडॉस असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचा हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. जगाचं कॉफी पीठ ब्राझील, कॉफी इथिओपियातील मूळ वनस्पती, फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली आणि कॉफीच्या मळ्यांना फंजेडॉस असं जे आहे ते म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ब्राझीलची अर्थव्यवस्था आणि तिथं चालणारे जे काही व्यापार आहे तर त्याची माहिती आहे, लक्षात ठेवा. ओके. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की भारताची व्यापार आणि अर्थव्यवस्था बघूया. तर व्यवस्थित केअरफुली ऐका आता. तर भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूल आंतरदेशीय उत्पादनात शेतीचं योगदान जे आहे ते अधिक आहे. कशाचं योगदान अधिक आहे? शेतीचं योगदान अधिक आहे. शिवाय शेती व्यवसायात गुंतलेलं मनुष्यबळ सुद्धा जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग जो आहे तो लागवडीखाली आहे. ठीक आहे. 60% भूभाग जो आहे भारताचा लागवडीखाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काय? विस्तीर्ण मैदानी, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आणि हवामानातील वैविध्य
ह्या जी कारणं आहेत ह्याच्यामुळे भारताचा सुमारे 60% भूभाग जो आहे हा लागवडीखाली आहे पिकांच्या. याची मुख्य कारणे विस्तीर्ण मैदान आहे, सुपीक मृदा आहे भारतामध्ये, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आहे, हवामान असणारे वैविध्य जे आहे याच्यामुळं भारतामध्ये जो आहे तो शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आणि तसंच स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये भारतात ब्राझीलच्या तुलनेमध्ये शेतीचं योगदान हे अधिक आहे. तसंच मनुष्यबळ सुद्धा शेतीमध्ये भारताचं जास्त गुंतलेलं आहे. तर हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर 60% भूभाग हे लक्षात ठेवा आणि याची कारणं काय ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतातील शेती मुख्यतः निर्वाह प्रकारची आहे. ओके, कुठल्या प्रकारची आहे? निर्वाह प्रकारची शेती आहे, लक्षात ठेवा. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिके सुद्धा भारतामध्ये घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाचं आहे. जिथे महत्वाचं आहे तिथे तुम्हाला सांगतो. ज्या बेसिक गोष्टी आहेत जे तुम्ही अकला नाही करू शकता, एकदा तुम्ही बघितलं ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला ते समजतं. पण जिथे महत्वाचा मुद्दा तिथे तुम्हाला सांगितलं तिथे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये भारत अग्रणी देश आहे. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता कुठल्या व्यवसायाचा उपयोग होतो? तर या मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. आणि भारतामध्ये खाऱ्या पाण्यातील सुद्धा मासेमारी चालते आणि गोड्या पाण्यातील सुद्धा मासेमारी चालते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा मत्स्य व्यवसाय जो आहे तो आपला महत्वाचा घटक आहे किंवा रोल जो आहे तो प्ले करत असतो. नंतर केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा एक प्रमुख घटक आहे. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीमध्ये भागात राहणारे जे लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये मासे हा एक महत्वाचा घटक आहे. भारताला एकूण 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे आणि या किनाऱ्यालगत मासेमारी जी आहे ती केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे, लक्षात ठेवा. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा किती टक्के आहे? 40% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रामध्ये आढळतात. बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लबी चकई, क्लुपिड्स आणि रावस इत्यादी जलचर आढळतात. हे नाव लक्षात ठेवा. बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लबी चकई, त्याला क्लुपिड्स असं म्हटलं जातं, आणि रावस इत्यादी जलचर आपल्याला आढळून येतात. ठीक आहे. तर मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा किती आहे? 40% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर हे अरबी समुद्रामध्ये आपल्याला आढळून येतात. आणि बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लबी चकई, क्लुपिड्स आणि रावस इत्यादी जलचर आढळतात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत, लक्षात ठेवा. गोड्या पाण्यातील प्रमुख मासे कुठले? कटला, रोहू आणि चोपडा यांची नाव लक्षात ठेवा, इथे प्रश्न येऊ शकेल. तर हे गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत, कटला, रोहू आणि चोपडा. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. म्हणजे 40% सागरीमधून मिळते आणि 60% हे गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळतं. आणि कटला, रोहू, चोपडा हे गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत, लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. भारतातील छोटा नागपूरचं पठार हे खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं, लक्षात ठेवा. भारतातील छोटा नागपूरचं जे पठार आहे हे खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं. येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. छत्तीसगडमधील जो कोरबा भाग आहे छत्तीसगडचा, इथं कोळशाच्या खाणी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. कोरबा हा भाग कुठल्या राज्यामध्ये येतो? तर छत्तीसगडमध्ये येतो. इथे तुम्हाला प्रश्न येऊ शकेल, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूर्व महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरात कलोल, कोयली येथे काय आढळतात? सिंपल आहे, काय आढळतं? खनिज तेलाच्या विहिरी आढळतात, लक्षात ठेवायचं. आसाममधील दिग्बोई हे खनिज तेल क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राजवळचं जे मुंबई हा एक खनिज तेल क्षेत्र आहे. गुजरातमधील असेल कलोल असेल आणि कोयले असेल, येथे काय आहेत? खनिज तेल विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडलेले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर आणि आंध्र प्रदेशामध्ये कडप्पा या दगडांच्या खाणी आहेत. ओके. बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीच्या मुखापाशी, कुठल्या नदीच्या मुखापाशी? या गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे जे आहेत ते सापडले, लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये संगमरवर आहे आणि आंध्र प्रदेशामध्ये कडप्पा आहेत, या दगडांच्या खाणी आहेत. म्हणजे संगमरवर राजस्थान, आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा. ठीक आहे. पुढचा पॉईंट, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग तसंच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसंच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग जे आहेत ते वसलेले आहेत. कुठल्या ईशान्य भागामध्ये? भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये धातू निर्मितीचे उद्योग जे आहेत ते जास्त वसलेले आहेत. कारण का? भारताच्या ईशान्य भागामध्ये झारखंड असेल, ओडिशा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थानचा काही भाग असेल, तसंच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये धातू खनिजांचे साठे आहेत. त्याच्यामुळे भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये
भागामध्ये धातू निर्मितीचे उद्योग जे आहेत ते वसलेले आहेत. बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागामध्ये केंद्रित झालेले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिजाचे साठे. त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्रातून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभलेली आहे. त्याचबरोबर बघा, दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्रातून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशामध्ये धातू उद्योगांना अधिक अनुकूलता जी आहे ती लाभलेली आहे. ओके, सो झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये धातू निर्मितीचे उद्योग जे आहेत ते वसलेले आहेत. बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागात केंद्रित झालेले आहेत. मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिज साठे. त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशामध्ये धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभलेली आहे. राजस्थानामध्ये तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकात लोह पोलाद, मॅंगनीज व अल्युमिनियम आणि तामिळनाडूत अल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झालेले आहेत. बघा, राजस्थानामध्ये झालेले आहेत तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकामध्ये झालेले आहेत लोह पोलाद, मॅंगनीज आणि अल्युमिनियम आणि तामिळनाडूमध्ये जे आहे ते अल्युमिनियम हे जे धातू उद्योग आहे ते विकसित झाले आहेत. राजस्थान तांबे, शिसे, जस्त, कर्नाटकामध्ये लोह पोलाद, मॅंगनीज आणि अल्युमिनियम आणि तामिळनाडूमध्ये अल्युमिनियम धातू उद्योग काय झाले आहेत, विकसित झालेले आहेत. शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर उद्योग आणि पश्चिम बंगालमधील ताग उद्योग. शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचं काय झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे आणि हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेलं आहे. याचं एक्झाम्पल आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर उद्योग आणि पश्चिम बंगाल इथला ताग उद्योग. लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट, विविध राज्यांच्या वन प्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वनोत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. विविध राज्यांच्या वन प्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वनोत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. कोकण व केरळच्या किनारी प्रदेशामध्ये काथ्या, पळप्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झालेलं आहे. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव ही तेल शुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. लक्षात ठेवा, कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव हे काय तेल शुद्धीकरण केंद्र आहेत. खालीलपैकी तेल शुद्धीकरण केंद्र कुठली? कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव ही तेल शुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. आणि मथुरा आणि बरौनी ही तेल शुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ते तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. ही जवळ आहेत, कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव. मात्र मथुरा आणि बरौनी ही तेल शुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ते तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरती आधारलेलं आहे. त्याच्यानंतर गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिठाचं उत्पादन होतं. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं, मिठाचं उत्पादन होतं. यांत्रिक विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने ज्या उद्योगांच्या कच्च्या मालावरती अवलंबित्व कमी असते असे उद्योग अनेक देशामध्ये अनेक भागामध्ये विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आढळतं. गुजरात, राजस्थान, तामिळनाडू राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होतं मिठाचं उत्पादन. यांत्रिक विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरती अवलंबित्व कमी असते असे उद्योग अनेक देशात अनेक भागामध्ये विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगांचं काय होतं, केंद्रीकरण झालेलं आढळतं. भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम, कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. म्हणजे भारत कशाची निर्यात करतो बघा, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. तर खनिज तेल, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, लक्षात ठेवा, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादी आयात करतो. निर्यात कोणाकोणाची करतो भारत? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम, कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. आणि भारत जो आहे खनिज तेल, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादींची आयात करतो. लक्षात ठेवायचं. युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन आणि रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. युनायटेड किंगडम, UK, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी सुरू झालेली आहे. ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी सुरू झालेली आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार झालेले आहेत. द्विपक्षीय गुंतवणूक करार जे आहेत ते भारत आणि ब्राझीलमध्ये जे आहेत ते झालेले आहेत. ओके, आणि ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर
ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी जी आहे ती सुरू झालेली आहे. ओके, तर अशा प्रकारची ही संघटना ब्रिक्स नावाची इकॉनॉमिक्स करताना तुम्हाला या गोष्टी सगळ्या पुढे येतील. तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा, जे तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत ऐका, जितक्या वेळा ऐकाल, चिंतन कराल, मनन कराल. काही कॉमन सेन्सच्या पण याच्यामध्ये गोष्टी आहेत, काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आलेले आहेत. तरी जितक्या वेळा तुम्ही ऐकाल, उजळणी कराल, तितक्या वेळेला तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही नुसतं पुस्तक घेताय, बसताय, पण काही समजत नाहीये, तर त्याला अर्थ होत नाही. त्याच्यामुळे 2-3 वेळा ऐका, उजळणी करा, सारखं चिंतन करा. उजळणीशिवाय उजळणीला काही पर्याय नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल, करावंच लागेल. आपल्याला जर स्कोअर करायचा असेल चांगला, तर त्याची सारखी सतत उजळणी जी आहे ती करावी लागेल. आणि उजळणीमध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ लेक्चरची सिरीज जे आहे ते तुम्हाला नक्कीच कामाला जे आहे ते पडून जाणार आहे. त्याच्यामुळं कंटाळा न करता सगळ्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. ठीक आहे, फास्ट फॉलो करून बघा, स्लो फॉलो करून बघा, 2 ते 3 वेळा तरी तुम्ही रिवाईज करून बघा. म्हणजे उजळणी जी आहे ते तुमची डायरेक्टली जे आहे ते होऊन जाते. आणि एक्झामला बसल्यानंतर आपल्याला बरोबर आठवतं की आपण कुठंतरी ऐकलंय, वाचलंय, बघितलंय. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही सारखं व्हिडिओ बघत चला. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.